नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण शिरूर तालुक्यातील कोंडापुरी या गावामध्ये आलेलो आहोत आणि 25/4/2026 रोजी या गावामध्ये एक अडसूळ दाम्पत्य जे आहेत ज्येष्ठ, त्यांची एक गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये एक दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्या घटनेनंतर तब्बल 1 महिना उलटून गेला आहे, पण शासन स्तरावरून किंवा ज्यांनी आश्वासन दिले कुठल्याही प्रकारची आज त्यांच्यापर्यंत मदत आलेली नाही आहे. आणि ही माहिती ज्यावेळेस शिवशाही न्यूजच्या प्रतिनिधीला कळाली आणि त्या माध्यमामधून या कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस खरं जर आज पाहिली तर परिस्थिती खूप दुर्दैवी आहे आणि हे कुटुंब आज घराला छत नसल्यामुळं आणि घरामधल्या सर्व जे घरोपयोगी वस्तू आहेत त्या जळाल्यामुळं आज त्यांना ह्या ज्येष्ठ दाम्पत्यांना घराच्या बाहेर राहून स्वयंपाक करणं आणि राहणं अशी परिस्थिती. आजी, ही जी घटना घडली तर नेमकी केव्हा घडली आणि तुमचं नाव काय ते सांगा. माझं नाव हिराबाई काशीनाथ आडसूळ. 25 तारखेला संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली. 25 एप्रिल रोजी. हा, 25. बरं, 25/4. नेमकं कशा पद्धतीने झालं एक आणि कोणता सिलेंडरची एजन्सी होती? भारत गॅस. भारत गॅसवाली. तर जी ज्यावेळी घटना झाली तर काय परिस्थिती झाली नेमकी? मी काय दूध आणलं आणि चहा करायचं होतं म्हणून सिलेंडर त्या शेगडीला आहे ना रेग्युलेटर लावलं आणि त्या लिकेज होता, ती गळती होती, माझी सर्दी झाली होती, मला काय वाट नाही आलं आणि ते फटकन ते फुटलं. म्हणजे पेशंटला झाला ते. मुलगा बघा आतल्या घरात झोपला होता. आता तर मुलाला आवाज देत होते मी, माझा हात बाहेरला, मी सिलेंडर बाहेर ओढत होती. मी घाई पळत आले आणि मला तिने बाहेर ओढली. त्यांच्या पायाला जरा विजा झाली. मला याने निवडली आणि पोराला आवाज दिला. पोराला आवाज दिल्यानंतर पोराला या गोळीतून बोलून घेतलं बाहेर, म्हणून तर सिलेंडर. बरं, आता साधारणतः घटना झाली त्यावेळेस काय नुकसान? टपल्याचं सामान, भांडे, छोटे सपाट, मोठा LED TV, 2 TV होती. बरं, याला तुम्हाला कुठून शासन स्तरावरून, गावामधून किंवा काही सामाजिक संस्थांनी काही मदतीसाठी पुढाकार घेतला का? भैया म्हटले होते, देतो स्वप्नील भैया देतो म्हटले होते. आशिष शेटणी त्यांच्या बड्डेला दिली त्यांना हे चिमेट त्यांचे बड्डेसाठी दिली. ते बोली करू आपण मदत करू, पण आता पावसाळा लागला, 1 महिना 7 दिवस झाले. आता आमची राहण्याची सोय नाही. आता कुठं राहताय सर? आता असंच कुठंतरी दिवस काढ, इकडे जा तिकडे जा तिकडे जा. आता म्हणजे हे आता जी चूल दिसते, भांडी दिसतात, हां. म्हणजे तुम्ही इथंच उघड्यावर उघड्यावरच स्वयंपाक करून? उघड्यावरतीच आमचा स्वयंपाक. म्हणजे आता तुमच्या घरात ज्यावेळी घटना घडली त्यावेळेला छत वगैरे काहीच नाही त्याला? काय नाही, छत आहेच नाही. आणि उदरनिर्वाहासाठी जे काही छोटं म्हणजे सगळं ते जळून सगळं खाक झाली. फोटो आहे आपल्याकडे, रिपोर्ट आहे. आणि कुठल्याही प्रकारची गॅस एजन्सीवाल्याला काही विचारणा केली होती का? केली होती गॅसवाल्याला. मुलगा गेला तर त्याला सांगितलं 1 वर्षाने. परत मी गेलो त्यांच्या संग, मुलासंग, तर मला बोलले 2 वर्ष लागेल. परत बाबा गेले तर 2-3 वर्ष लागेल बोलले. आता काय एवढंच होणार. आज आपण कोंडापुरी या ठिकाणी आहोत आणि जे कुटुंबाचं 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी स्फोटामध्ये जे नुकसान झालं होतं आणि ही माहिती सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचन यांना कळाली आणि ह्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी कोंडापुरी या ठिकाणी नाथाभाऊ आलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत का कशा पद्धतीने या कुटुंबाला आपण सहानुभूतीतून किंवा मदतीमधून आपण सहकार्य करणार आहोत. नेमकं नाथाभाऊ, आत्ता तुम्ही चर्चा केली या कुटुंबाबरोबर, नेमकं काय तुम्हाला याच्यामध्ये प्रक्रिया जाणवली का? खरं तर झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. कारण आज या वृद्ध दाम्पत्याला डोक्यावरती असणारं छत आणि त्यांचं उदरनिर्वाहासाठी असणारं एक छोटंसं गोळ्या बिस्किट किराण्याचं दुकान या आगीच्या मध्ये, गॅसच्या स्फोटाच्यामुळे झालेल्या आगीमध्ये पूर्णतः भस्मसात झाले. आणि आज अक्षरशः त्यांच्यासाठी जेवण बनवण्यासाठीची भांडीसुद्धा त्यांना हे शेजारी बाजारी लोकांनी मदत म्हणून दिलेली आहे. जेवण करतात. आजही अशाही परिस्थितीमध्ये ते स्वतःही स्वावलंबीपणाचा त्यांचा जो गुण आहे तो त्यांनी सोडलेला नाही. आज घरासमोरच असलेल्या झाडाखाली या दोन्ही वृद्ध दाम्पत्याने ती 3 दगडाची चूल आणि शेजाऱ्यांच्या भांड्यांवरती ते कसं तरी त्यांची गुजराण करत आहे. परंतु परिस्थिती आता पावसाळ्याची आहे. आताचे दिवस हे
पाऊस चालू होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांना तातडीने जी काही मदत मिळणं अपेक्षित आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. सदर प्रकरणामध्ये मी या दोन्ही आजी आजोबांच्या बरोबर बोलून संपूर्ण माहिती घेतली आणि आपले शिरूरचे जे लोकप्रिय खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना या संपूर्ण प्रकरणाची मी तातडीने दूरध्वनीद्वारे त्यांना माहिती दिली आणि खासदार साहेबांनी अतिशय संवेदनशील पद्धतीने हा मुद्दा लगेच मनावरती घेतला आणि त्यांनी सांगितलं की प्रशासनाची मदत जी काही असेल ती आपण बघू कसं देता येईल, पण त्या अगोदर मी या परिवाराला जी आता तातडीची मदत आहे मग त्यांना डोक्यावरती छत संपूर्ण जळून गेलेलं आहे. त्यांच्या अंगावरती आज जी कपडे आहेत ती त्या दिवसापासून तीच आहेत जी आजपर्यंत वापरता येते. भांडे यांना शेजाऱ्यांनी दिलेले आहेत. तर आपण सर्वांनी या परिस्थितीकडे अतिशय संवेदनशीलतेने बघून यांना मदत करावी असं मी भावनिक आवाहन समाजातील सर्व घटकांना या व्हिडिओद्वारे करत आहे. धन्यवाद. बरं, आता ही जी घटना घडलेली जवळ 1 महिना होऊन गेलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची तुम्हाला मदत मिळालेली नाही. नाही, काही नाही. आश्वासन दिलं पण इकडं डोकावून सुद्धा नाही की काय चालते, तुम्ही काय खाता, झोपता कुठं, अंगावर आहे का, काही सुद्धा नाही. कारण आता हे जे आहे ना, लोक कोणी कोणाला विचारित नाही. इथं जवळून जातात, हसतात, दात काढतात आणि पुढून निघून जातात. बरं, आता हे तुम्ही इथं स्वयंपाक करून खाताय का? मग आता करता काय, हा टाईमच असा आहे. घरचे सुद्धा तोंड नाही, घरच्यांनी सुद्धा तोंड फिरवलं, कुणी कोणाला विचारणं नाही करत. वय काय तुमचं? हां, माझं आता वय 84. बरं, काय अपेक्षा कोणाकडून काय? माझी अपेक्षा आता हेच आहे की हे जे आहे ना, हे मी एकदा करून झालं ना, म्हणजे आम्ही काय बी गोळ्या बिस्किट आपली कष्टाचं खाऊ. हो, आपण ही जी घटना आहे, घटनाक्रम जर पाहिला, तुम्ही आता लोकांनाही आश्वासित केलेलं आहे, विनंती केलेली आहे. पण याचा जो मुख्य भाग जर म्हणलं आहे तर जी एजन्सी भारत गॅस एजन्सी याचा जे सिलेंडर वापरत होते त्या कंपनीचं याच्यामध्ये काही रोल आहे का बा? अशा अपघाताच्या वेळी काही मदत देणे अशी काही प्रक्रिया आहे का? जे आहे, आपण ज्यावेळेस गॅस सिलेंडर खरेदी करतो आणि आपल्याकडे ते कनेक्शन देतो त्यावेळेस त्या कनेक्शनचा विमा हा गॅस एजन्सीच्याकडनं काढलेला असतो. आज पेट्रोलियम गॅस कंपन्या कोट्यावधी रुपयांचा विम्याचा जो काही हप्ता असतो तो या इन्शुरन्स कंपन्यांना देतात. कारण जर गॅसची अशी दुर्घटना झाली जिथे जीवितहानी किंवा जी स्थानिक मालमत्तेची जी काही नुकसान होतं त्या नुकसान भरपाई इन्शुरन्स कंपन्या या इन्शुरन्स कनेक्शन त्याचं केलेलं असतं. परंतु आत्ता जी एजन्सी आहे वरद गॅस एजन्सी, जी उत्तम भुजबळ त्याचे मालक आहेत, त्यांच्याशी आम्ही या संदर्भाने मदत करण्यासाठी आवाहन केलं, त्यांना विनंती केली असता त्यांनी सदर प्रकरणामध्ये 2-3 वर्षे इन्शुरन्स. सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचरणे यांनाही या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर ती या कुटुंबाला मदत करण्यासाठी आज आपल्या समोर आलेले आहेत आणि ह्या कुटुंबाला आपण या शिवशाही चॅनलच्या माध्यमामधून जे सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचरणे यांनी जे आव्हान केले त्या आव्हानाला नक्कीच समाजातून प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करूया. शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरोड. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.